प्रेज द लॉर्ड. शालोम. जय येशू. परमेश्वराला धन्यवाद या सुंदरशा वेळेबद्दल. मी एका विलेजमध्ये आहे, आंब्याच्या झाडामध्ये, एका शेतामध्ये आंब्याच्या झाडाखाली. आणि आंब्याचं झाड पाहताना मला एक बायबलमधलं वचन आठवलं आणि ते वचन, परमेश्वराचं वचन सांगतं, गलतीकाराचं पत्र याचा 5वा अध्याय आणि 22-23 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की पवित्र आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, नम्रता, चांगुलपणा, नाही का, नम्रता एक फळ आहे. आणि मला हे सांगायचं की ज्या झाडाला फळ लागलेलं असतं बघा, त्या झाडाला खूप सुंदर फळ आहेत. ऑलमोस्ट याचं हार्वेस्टिंग झालेलं आहे याचं 70%, परंतु काही जे बाकी आहेत ते अजून पण फळं आहेत. आणि त्या फळामुळे हा जो आंबा आहे तो पूर्णपणे म्हणजे झुकलेला आहे, जमिनीला टेकलेला आहे. तर मला या वचनातनं एकच गोष्ट सांगायची, ज्या व्यक्तीच्या जीवनाला खरोखर पवित्र आत्म्याचे फळं लागलेले आहेत, तो व्यक्ती, त्या व्यक्तीचं जीवन नम्र असणार आहे. आणि जे व्यक्ती झुकत नाहीत, फार ताठपणाने, उद्दमपणाने वागतात, समजून जायचं की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचे फळं नाही येत. तर प्रियानो, खरोखर आम्ही कसं ओळखणार एखादा व्यक्ती पवित्र आत्म्यानं भरलेला आहे की नाही? जर त्याच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचे फळं त्याला असतील प्राप्त झालेले, तर निश्चित त्याचं जीवन नम्र असेल. प्रियानो, या एक छोट्याशा व्हिडिओतनं मला एकच मेसेज द्यायचा आहे की जर तुम्ही पवित्र आत्म्यानं भरलेले लोक आहात तर तुमचं जीवन नम्र असेल. कारण आमचा प्रभू देखील, प्रियानो, बायबल सांगतं की तो नम्र झाला आणि आम्ही त्याचे लेकर आहोत. जर ख्रिस्ताचा आत्मा आमच्यामध्ये आहे तर आत्म्याचे प्रतिफळ देखील आमच्यामध्ये असतील. परमेश्वर देव तुम्हाला या दिवसांमध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं आणि त्याच्या वचनानं भरो, त्याच्या पवित्र आत्म्याच्या फळांनी भरो आणि तुमचं जीवन देखील देवाच्या वचनानुसार नम्र हो. हीच एक प्रार्थना आहे. परमेश्वर देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन अँड शालोम. प्रेज द लॉर्ड.